और चलिए अब आपको तस्वीरें दिखाएंगे क्योंकि महाराष्ट्र में इस वक्त लगातार बारिश हो रही है। बारिश के कारण हालात बहुत ज्यादा खराब हैं और ऐसे में सीएम उतरे सड़कों पर जायजा लेने के लिए। और ये तस्वीरें आप देख पाएंगे, इसके पहले भी आपने देखा था जब सीएम जगह जगह पहुंचकर उन्होंने जायजा लिया और अब तमाम जो अधिकारी हैं उस क्षेत्र के उन इलाकों से संबंधित अधिकारियों से बातचीत करते हुए। और इसके पहले भी तस्वीरें जब निकलकर सामने आई थी जब सीएम शिंदे सड़कों पर उतरे थे जानकारी लेते हुए, जल निकासी की व्यवस्था को देखते हुए और अब फोन पर जानकारी लेते हुए क्योंकि हालात बहुत ज्यादा खराब हैं। हाँ, सेफ प्लेस मध्ये शिफ्ट करा। हाँ, आणि सुट्टी तर दिलेली आहे आपण। ओके, देऊन टाका ऑफिसेस बंद करा आणि पूर्णपणे आपली सगळी टीम आहे ती फील्डवर राहिली पाहिजे। पोलीस कमिशनर सकट मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, एनडीआरएफ सांगितलंय सगळ्या लोकांना। हाँ, हो, आर्मीला मूव करायला सांगितले। हो, ओके, ठीक। शिंदे को सुना, एनडीआरएफ एसडीआरएफ को अलर्ट मोड में रहने के निर्देश देते हुए। पाऊस पडतोय आणि त्या निमित्ताने खूप प्रबंध करावे लागते। तुम्ही स्वतः कलेक्टरशी बोलले आहात, काय परिस्थिती आहे सध्या? मुंबई, पुणे आणि रायगड यामध्ये जास्तीचा पाऊस पडतो। उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस जादा आहे, परंतु एकंदरीत सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतोय, त्यांना अलर्ट केलेला आहे। अलर्ट मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। पुण्यामध्ये खडकवासल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियात पण खूप पाऊस पडला। मावळमध्ये जवळपास 255 mm पाऊस पडला, मुळशीमध्ये 170 mm पाऊस पडला। त्यामुळे धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरियात पण त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे। त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर, पुणे म्युन्सिपल कमिशनर, पिंपरी म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, त्याचबरोबर एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना सूचना दिल्या। तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत। तो आप सुन रहे थे सीएम शिंदे को एनडीआरएफ एसडीआरएफ को अलर्ट पर रहने के निर्देश देते हुए।